येतो. मग कधी? येतो ना मग. अरे आता ये ना तिकडे, तुला चुकीचं सांगतात ना करायला, इकडे आमच्या गयाशी येलं ना. येतो ना मग. मग 15 मिनिटात ये ना. घरी मारेले. अरे मी मारत नाही तुले, मी तुला हे सांगून राहिलो, तुला समजून नाही राहिलं का माय हाल होऊन राहिले. मग चुकीचं कशाला करतं, व्यवस्थित काऊन नाही करत तू त्याले? मग घरी आली की मारतो खपाखप. अरे मग तू चुकीचं नको करू ना मावले व, तुला हात जोडू जोडू सांगून राहिलो. नाही करत. मग चुकीचं नको करू, व्यवस्थित काऊन नाही करत तू त्याले? हो करतो. काय करतो? चुकीचं नाही करत ना. मग इकडे मी तिकडे गेलो की या एखाद्याला म्हणतो लग्न करून द्या, तर एखादा करून जाते, तर तुझी इकडे समारा टाकतो तुटेल. आता तू गेलता, तू काऊन आला रे बा घरी? काऊन आला तू घरी? गेलता ना तू आता? गेलतो मी तर, जसं मी कोणाच्या जोड गेलो होतो, कोणाच्या जोड गेलो होतो मी? मला माहिती आहे कोणाजवळ गेलता. मी कोणाच्या जोड गेलो होतो, तटी राहायची व्यवस्था नाही, खायची व्यवस्था नाही, तर ते एका म्हटल्या बरोबर थोडी होत असते. थोडस त्याला हे करावं लागत असते, समोरच्याला पहिले म्हणा लागते. त्याच्यामध्ये पब्लिसिटीतून अशी करून टाकेल की त्याच्यावर केसा दाखवेल, त्याला पोलीस स्टेशन मध्ये जमा करायला सांगितलं, ते त्याला जमा नाही करायला सांगा लागत, त्याच्यावर केसा नाही दाखवा लागत. त्या गजाम महाराजच्या मंदिराच्या पाशी तसं ते पोलिसांचे ते पिवळे हे ठेवले, एका इकडून केसा दाखवल्या, एका इकडून बगर केसा दाखवल्या. म्हटला ते तो अंदर, ते म्हणतात की तो अंदर बाहेर उन्हानं. मग आता तू खरं सांग, याच्यामध्ये हे असं चुकीचं करून ठेवलं. याच्यामध्ये आम्ही साधे सरळ आमच्या जीवनाचे जिंदगीभर हाल होतात. ते पाणी घरपट्टी दाखवल्या, ते व्यवस्थित वेळेवर भरा. वीज बिल, पाणीपट्टी, घर बिल, पाणीपट्टी, घरपट्टी, वीज बिल व्यवस्थित वेळेवर भरा. आणि आपलं घर जप्तीपासून थांब आपलं घर जप्तीपासून वाचवा. आता तू सांग त्याला, शिवाजी द बॉस हे दाखवलं त्याच्यामध्ये काय दाखवलं की कानूनन तुम्हारे इस पर प्रॉपर्टी सीज लगाना कानूनी तौर पर बनता है. म्हणजे आता तू सांग, तू ते घर ठेवलं, आता ते घर बी समजा दुसऱ्याचं दाखवलं आहे, ते आम्हाला बेघर दाखवलं आहे. मी काय म्हणून आलो तुला ऐकून राहिली काय? तटी त्या गजा महाराजच्या मंदिरापाशी काय लावायला माहित आहे? घरपट्टी, पाणीपट्टी वेळेवर व्यवस्थित भरा. आणि आपलं घर ऐकून घे ना मी काय म्हणून राहिलो होतो. नाही तर तुमचं घर जप्तीपासून वाचवा. आता तुला सांगतो की सांगितलं आहे त्याला पैसे पाहिजेत. त्याला पैसे कोण देईन? आमच्याजवळ पैसे नाहीत असं म्हटलं ते. मग आता तू सांग, इकडे आल्यावर म्हटलं ते की तो राम आहे, दे देऊन मॅट आहे तो राम. एका इकडून रामाला दाखवला ते गणपत, आणि एका इकडून पांडुमामाला दाखवतात. आणि म्हटलं ते की त्याला कोण देईन असं फुकाचं. मग आता तू सांग, आम्ही काम करतो, काम करायला लागलो एखाद्या ठिकाणी, म्हटलं ते त्याला मारून काढून द्या. मग असं काऊन? आमचा मोबाईल चोरी दाखवला, ते कपडे चोरी दाखवल्या, पैसे चोरी करायला सांगितलं ते सर आम्हाला. एका इकडून जेलात जमा करायला सांगितलं ते, एका इकडून बाहेर काढायला सांगितलं ते. म्हणजे आई आता तू खरं सांग, आता असं सांगायला पाहिजे त्याला जेलात जमा करू नका, त्याला मारू नका, त्याला त्याच्या वस्तू चोरी करून घेऊ नका, त्याला पोलीस स्टेशन मध्ये जमा करू नका, असं सांगायला पाहिजे की तुला की तो गजाम महाराज आहे. त्याला प्रेमाच्या सारखं लग्नासारखं द्या कोणी बी करून. काय सांगितलं गेलं जिकडे तिकडे की त्याला प्रेमाच्या सारखं लग्नासारखं कोणीच देऊ नका करून. त्याचा यूज करावं लागते, त्याचा वापर करावा लागते. आणि सांगितलं की तो काम धंदा करत नाही, त्याला काम द्या फक्त आणि जेवण द्या. त्याला काम द्या फक्त जेवण द्या. मग आता तू समजा समोरचा माणूस कसा पाहिजे आपल्याला? समोरचा माणूस समजा त्यानं त्याला कामाला बी ठेवायला पाहिजे, त्याला पैसे बी द्यायला पाहिजेत कामाचे, आणि त्याला पोराच्या सारखं सांभाळून घ्यायला पाहिजे, आणि त्याला एखाद्या पोरीचं प्रेम मिळून द्यायला पाहिजे, आणि त्याचं लग्न करून द्यायला पाहिजे एखाद्या ठिकाणी. त्याला पोरासारखं लेकरासारखं सांभाळायला सांगायला पाहिजे. तो गजानन महाराज आहे, त्याला मारू नका, त्याच्या वस्तू चोरी करू नका, त्याला पोलीस स्टेशन मध्ये जमा करू नका, असं सांगायला पाहिजे व्यवस्थित. इकडे गेलो, तू म्हणतं की मोबाईल तुया बंद काऊन होता? मोबाईल काऊन बंद होता? तिकडे मोबाईल चोरी दाखवल्या, ते मोबाईल चोरी काऊन दाखवल्या ते. इकडे ते प्लग टाकल्या जातात, ते चार्जिंगचे खराब, आणि चार्जिंग काढून घेतल्या ते. मग आता आपण मोबाईल नेला आणि त्याच्यामध्ये चार्जिंग नसली, कोणा चार्जिंगला राहू दिला नाही, तर मग किती वांदा होते. मग म्हणायला पाहिजे की तो चार्जिंग प्लग खराब नाही दाखवायला पाहिजे, ते चार्जिंगला लावू द्यायला सांगायला पाहिजे की त्याला कोणी चार्जिंगला लावू द्या मोबाईल. ते लॉकडाऊनच्या सारखं नाही दाखवायला पाहिजे. ते आपलं ते फाईन नाही दाखवायला पाहिजे. आमच्याजवळ पैसेच नसतात, आम्हाला जर फाईन लावायला सांगितलं ना, आम्हाला जर पोलीस स्टेशन मध्ये जमा केलं, तर आमचे किती हाल होतील तिकडे. मग आता हे सरळ चुकीचं करून टाकलं. मग आता तू सांग, आम्ही त्या स्टुडिओमध्ये होतो, तर आम्हाला घरचं टेन्शन होतं की आपल्या घरचं वावर शिवर सर्व जायला आहे.
आपल्या घरी वावर शिवर राहील नाही. मग आता आपलं घरचं कसं चालीन? घरचं टेन्शन होतं, तुझं टेन्शन होतं, रामाभाऊचं टेन्शन होतं, पार्थचं टेन्शन होतं, प्रियाचं टेन्शन होतं, सरेचं टेन्शन होतं. मग आता तू सांग, त्या सरेचं टेन्शन घेऊन मी घरी आलो की आपण इकडे राहिलो ना, आपल्या घरी समजा जर आपल्या घरी जर पैसा जर नाही, पैसा नाही आपल्या घरी, काही नाही, आपण इकडे जर राहिलो आणि याला पैसा दाखवलाय, मग आपलं घर कसं चालीन? तर त्या भावनेनं आम्ही घरी आलो. मग घरी आल्याच्या नंतर त्या गजा महाराजच्या मंदिरामध्ये याच्यामध्ये सऱ्या इकडे चुकीचं सांगितलं गेलं. मग काऊन? मग आमच्या जीवनाचा तर काही ना काही विचार करावा लागत असता. इकडे रामाला दाखवा लागत असतं, तिकडे मला दाखवा लागत असतं. हा, इकडे रामाला दाखवा लागत असतं, तिकडे मला दाखवा लागत असतं. आता तू विचार कर, माझं वय 40 वर्ष झालं. माझं वय 40 वर्ष झालं. आता तू विचार कर, माझं वय 40 वर्ष झालं. तू विचार कर मग आता. हा, वय 40 वर्ष झालं माय, 40 वर्ष वय झालं. आता तू विचार कर, जसं मग आमच्या जीवनाचा भाग आहे, मग आमच्या जीवनाचा तर विचार करायला पाहिजे की नाही काही ना काही? आमच्या जीवनाचा विचार करायला पाहिजे की नाही काही ना काही? की आमच्या जीवनाचा काहीच विचार करशील नाही? माय दयन आहे ना दयन. दुर्गा कुठे झाला? कोण साहेब पाय तू दुर्गाबाई कुठे? व्हायला ना ते बाहेर जायला घरात नाही. घर तिला बैकून देतात कोणतरी, ते चालली गेली घर. हॅलो, जसं मी काय म्हणाल तुले, तू माझ्या जीवनाचा विचार कर ना मग माय मावले. तुला समजा तू तिकडे जातो, हा, तिकडे गेल्यावर तुले कुठली बाई सांगते असं कर, कुठली बाई सांगते तसं कर. आता तू सांग, तुला कुठली बाई सांगते, कुठली नाही, त्या पांडुमामाच्या कडून ते मामी सांगते की काय सांगते? आता त्याला समजायला पाहिजे की आपला भाषा साधा सरळ आहे. हा, भावाभावामध्ये भांडणं दाखवले, रामाचे प्रेमपत्र मला दाखवायला आहे, तर काहीच काम नव्हतं. मग आता हे असं करून आमच्या जीवनाचा सत्यानाश आहे की नाही? मग आमच्या जीवनाचा सत्यानाश आहे. आज आम्हाला समजा तू सांग, आज आज तू आहेस, ठीक आहे, आम्हाला पैसे देत जातील लोक कामाचे. उद्या तू नसली की म्हणत जाशील तो आहे विठू, तो आहे पागल, तो आहे मॅट. त्याचं कोण आहे? माय ना, बाप ना, भाऊ ना, कोणी ना कोणी. तो आहे पागल, तो आहे मॅट. आमच्याकडून काम करून घेत जातील आणि त्याला दाखवत जातील जेवण, की फक्त त्याला जेवण द्या लागते, काम द्या लागते. मग आता तू सांग, त्याचं काम करून फायदा आहे काय? काम करून समजा काम करून त्याला जेवण तर भेटते, मग पैसे भेटायला पाहिजेत त्याले कामाचे. आणि विशेष म्हणजे त्याचं एखाद्या ठिकाणी तरी त्याला प्रेम भेटायला पाहिजे, एखाद्या ठिकाणी तरी त्याचं लग्न व्हायला पाहिजे. नाही त्याचं आयुष्य बिना प्रेमाचं, बिना बायकोचं कसं कठीण? मग तुला या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. मग आता तुला त्याला मादरचोद नसतं दाखवा लागत. मग मादरचोद कोण दाखवलं? आता आई आणि पोराचं नातं येते बा, ते तो मादरचोद येते काय? मग आई आणि पोराचं नातं येते, मग आई आणि पोराचं नातं कोण नाही दाखवत? म्हटलं ते दुर्गाबाई आहे काय? दुर्गाबाई आहे काय? मग आता तुझं नाव दुर्गाबाई आहे, बरोबर आहे. मग तू मी माय आहेस की माय येतं की नाही? तू मी माय येतं, मी तुझ्या पोरगा येतो. मग आता जशी मले तुझी काळजी राहते, फिकर राहते, तशी तुले मै फिकर काळजी राहायला पाहिजे की नाही? तुला एखाद्या ठिकाणी तरी आम्हाला प्रेम भेटू द्यायला पाहिजे, आमचं लग्न होऊ द्यायला पाहिजे. त्याला मादरचोद कोण दाखवतं? आई आणि पोराचं नातं येते बा ते. मग तुला उलट सुलट सांगितलं आहे ते. हा, मग आता एवढा आम्ही कविता केल्या, एवढा गझल केल्या, काय फायदा होऊन राहिला त्याचा? आमचं आयुष्य चाललं बिना प्रेमाचं, बिना बायकोचं. आम्हाला विठू दाखवला ते, हा, पागल दाखवला ते, मॅट दाखवला ते. भावाले ज्ञानूले पागलखाना दाखवला, बाबाले पागलखाना दाखवला, आता आम्हाला पागलखाना दाखवला. हा, आमच्यावर केसा दाखवल्या, आम्हाला जेलात जमा करायला सांगितलं ते, एकाकडून बाहेर काढायला सांगितलं ते. मग चांगलं ते स्टुडिओ मधून लग्न होऊन राहिलं होतं, ते कशाला तोडून टाकलं? ते गडचिरोलीचं लग्न होऊन राहिलं होतं, ते कशाला तोडून टाकलं? चांगल्यापैकी इकडे त्या जळगावला गाडी टाकली 36,000 रुपयाची, मस्त 2,000 रुपये निघतात चहाची, 1-1,500 रुपये निघतात चहाची. तर तो गोविंद आगे म्हणत बा, पोरानं म्हणे माझ्या जोडूनच गाडी घेतली. पोरगा म्हणे निर्व्यसनी आहे म्हणे, साधा सरळ आहे म्हणे, मी लग्न देतो म्हणे करून. पोरानं माझ्या जोडूनच गाडी घेतली, मी आहो म्हणे त्या लग्नाच्या याच्यामध्ये संबंधामध्ये. तुला यानं त्यानं सांगितलं तोड, तुनं इकडे तिकडे सांगितलं, तटी लोक तटी माणूस पाठवला गेला आणि त्याला सांगितलं गेलं की तू करू नको. मग आता तू सांग, मग आता जिकडून तिकडून असंच जर करशील आमच्यासोबत तर मग कसं होईल?
डबल जाय त्याजवळ ते देतो अव मावले, आता ते रोडचं काम चालू आहे, अतिक्रमण दाखवलंय, जिकडे तिकडे हे झालं म्हटलं ते रोडवर हातगाडी लावू नये, नाही तर हातगाडी कोणी लाईन रोडवर तर त्याला पोलीस स्टेशन मध्ये जमा केला जाईल. कारण त्या आमदार कुठेला चुकीचं सांगितलं गेलं, तिकडे त्या मीडियाला चुकीचं सांगितलं गेलं, एमसेन मालेले, त्या सुनील दाई तुला बाईनं सांगितलं, तुला त्या सुनील दाई बजनच्या घरी सांगितलं चुकीचं करायले. मग आता सांग, ते तिकडून त्या पांडुमामाच्या घरून याच्या घरून त्या रमण गांधीच्या घरी, संतोष गांधीच्या घरी सांगितलं गेलं की ते तिकडे त्या एमसेन ऑफिसला सांगतात. ते आमदार कुठेच्या कानावर जाते, आमदार कुठेला जसं सांगितलं ते आमदार कुठेले आपला मंत्री करायला, कॅबिनेट मंत्री, तू तिकडे त्या याच्या घरी सांगतो, संतोष त्या याच्या घरी, फुंडकरच्या घरी, त्या याला सौंदर्याले तो आकाश फुंडकर आपला कॅबिनेट मंत्री दाखवलाय. आता तू सांग, आता ते मंत्रिमंडळापर्यंत जाते तो विषय. मग आता तू सांग, ते अतिक्रमण दाखवलं, एका इकडून मरण दाखवलं, एका इकडून म्हटलं आहे की ते हातगाडी लावू नये, हातगाडी जर लावली तर हातगाडी लावणार कारवाई करण्यात येईल आणि त्याला अटक करण्यात येईल, पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात येईल. मग आता तू सांग, आता जसं एवढ्या जणांचे जसं हातगाडीचे धंदे आहेत याच्यावर रोडवर याच्या त्याच्या, तर त्याला मारायला सांगितलं ते काय, त्याला पोलीस स्टेशन मध्ये जमा करायला सांगितलं ते, आणि मीनं जर टाकलं तर मला पोलीस स्टेशन मध्ये जमा करायला सांगितलं ते, असं कोण मग? आणि काही करशील नाही तर म्हटलं ते की तो काही करत नाही, हा काही करत नाही. मग काही करायला गेलो तर त्याला मारायला सांगितलं ते, पोलीस स्टेशन मध्ये जमा करायला सांगितलं ते, मग असं कोण आमच्या विषयी? मग आता समजा जर एखाद्या ठिकाणी चांगल्यापैकी दिल्लीले 1.5 लाख रुपये 1 लाख रुपयाचं दूध विकणारा माणसा घरी लागलो होतो, त्याला चांगल्या पोरी होत्या, तो म्हणे 15,000 रुपये महिना देतो, अर्धा महिना तुझ्या मायला पाठवत जाय आणि अर्धे पैसे तुझ्या मायला पाठवत जाय आणि अर्धे पैसे तुझ्या जोड राहू देत जाय, तुझे लग्नही देतो म्हणे 1-1.5 महिन्यात करून. मग आता तिकडे त्या श्रीकृष्ण मामा, त्या पांडुमामाच्या बायकोनं त्या श्रीकृष्ण मामाच्या घरी सांगितलं, श्रीकृष्ण उगलेच्या घरी यायच्या घरी श्रीकृष्ण मामाले माझं घालायला लावले की छोरा मैं आटे छोरे को मार के भगाव उधर से. इकडे ते आरएसएसचं ते पुस्तक ठेवल्या गेलं, ते काळ्या त्या लोकांच्या हाती, आरएसएसच्या त्या सेवम ते स्वयंसेवक कैच्या हाती त्या काड्या आरएसएसच्या, तर ते पुस्तक टाकलं गेलं तिकडे. आमच्या अंगावर लोक काड्या घेऊन मारायले. तू त्या आता ते आरएसएसचं जे आहे स्वयंसेवकचं ते पुस्तक त्याच्या हाती काड्या आहेत, मग ते कशा आहेत, धर्माचे रक्षक आहेत की ते, मग ते मारायला थोडी सांगतात, मग त्याच्या जोड चुकीचं काऊन सांगितलं ते? मग आता हे तुला बाया सांगतात, तू इकडे तिकडे चुकीचं सांगतं, म्हणून हे असं होते. मग आता हे आमच्या गळ्यात येऊन आलं, हे तुला समजायला पाहिजे बाय मावले. आता आज रोजी तू आहेस ठीक आहे, उद्या चालून तू नसली तर आम्हाला दाखवले ते इथू, आणि दाखवले ते की त्याच्या मागं कोण आहे, बाप नाही, माय नाही, भाऊ नाही, कोणीच नाही, आणि त्याला दाखवलं सैराट ज्या तेरा कोई नाही. मग आता तू सांग, त्याच्या इकडून कोणी दाखवल्यात नाही बोलणार, आणि त्याला मारायला सांगितलं ते, त्याला पोलीस स्टेशन मध्ये जमा करायला सांगितलं ते, हा त्याच्या वस्तू चोरी करायला सांगितल्या तर म्हटलं ते चोर आहे, हा म्हटलं ते की तुमच्या बाजूला चोर झोपेला आहे, पोलिस येतात दंडे घेऊन आणि आम्हाला मारतात आणि पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जातात जमा करायला. म्हणजे आता तू सांग, मग आता हे किती बेकार करून टाकला. मग तो चोर थोडी येते, चोर नाही आहे तर शिवाजीदाबाद मध्ये ते प्रॉपर्टी सीज दाखवली, ते त्याची प्रॉपर्टी सीज थोडी केल्या, ते सीज नाही आलं पाहिजे प्रॉपर्टी, त्याचं आता फक्त घर राहिलंय. मग त्याचं घर जर राहिलं नाही, त्याला चोर दाखवलं, गुंडा दाखवलं, त्याच्या वस्तू चोरी करायला सांगितल्या, त्याला मारायला सांगितलं, तर मग आता ते तू सांग, त्याच्याजवळ जर घर जर नसलं तर लोकही मारत जातील, पोलिसही मारत जातील आणि पोलीस स्टेशन मध्ये जमा करत जातील, आणि शिवाय माणसाचं आयुष्य बिना प्रेमाचं बिना बायकोचं. मग आमच्या जीवनाचे किती हाल होतील जिकडून तिकडून. मग आता तू एखाद्या दुश्मनासोबत बी असं केलं नाही, मग मी तुझ्या दुश्मनाव काय? मग आता समजा तुले जे सल्ले देतात असं करणारे, मग आता हे आम्ही किती संकटात येऊन आलो असं उलट सुलट केल्याच्यामुळे. मग एक तर तू पोरगी पाय प्रेमाच्यासाठी लग्नासाठी, नाही तर आम्हाला पाहू दे प्रेमाच्यासाठी लग्नासाठी कोणची ना कोणची पोरगी, की आमचं आयुष्य बिना प्रेमाचं बिना बायकोचं कटिंग काय जाईन काय? आज रोजी 40 वर्ष वय झालं, 2 दात आमचे सडले, अटची तू म्हणता यायला त्याला म्हणतो की तू घेऊन जाय. मग असं ते दुसऱ्याला बी द्यायला पाहिजे, आपल्यासाठी बी राहू द्यायला पाहिजे, की बा तुम्ही बी घेऊन जा, आणि ते महापोरासाठी माझ्यासाठी आणि माझ्या घरासाठी बी राहू द्या, तुमचं बी व्यवस्थित करून घ्या आणि महापोराचं बी द्या व्यवस्थित करून, असं सांगायला पाहिजे. असं सांगायला पाहिजे की त्याला कामाला ठेवा, तुम्ही त्याजवळून काम करून घ्या, त्याला कामाचे पैसे द्या व्यवस्थित, आणि त्याला एखाद्या ठिकाणी पोरीचं प्रेम मिळून द्या, आणि त्याचं एखाद्या ठिकाणी लग्न द्या कुठे ना कुठे करून, त्याला लेकरासारखं सांभाळून घ्या, असं सांगायला पाहिजे. मग सांभाळ करून घ्या. तो गजानन महाराज आहे, त्याला कोणी बी प्रेमाच्या सारखं लग्नासारखं द्या करून, त्याला मारू नका, त्याला पोलीस स्टेशन मध्ये जमा करू नका,
त्याचा मोबाईल चोरी करून घेऊ नका, पैसे चोरी करून घेऊ नका, कपडे चोरी करून घेऊ नका, बॅग चोरी करून घेऊ नका, काहीच चोरी करून घेऊ नका त्याच्या कुठल्याच वस्तू चोरी करू नका. आणि एका इकडून ते गर्दी दाखवल्या ते बसमध्ये बसायला जागा नाही. मग म्हणायला पाहिजे की त्याला बसायला जागा देत जा त्याले. हा, बसायला जागा देत जा त्याले. इकडे पैसे नाहीत माणसाच्या खिशामध्ये, राहायला रूम करायला पैसा नाही. इकडे वय झालं 40 वर्ष, बॅचलरला कोणी रूम देत नाही. किती लोच आहेत आमच्या जीवनामध्ये. 40 वर्ष वय झालं, तिकडे त्याच्याजवळ पैसे नाही, तिकडे त्याच्याजवळ रूमच्यासाठी पैसे नाही, तिकडे त्याची खायची व्यवस्था नाही. इकडे अशी जर मारायला सांगितलं जाईल, पोलीस स्टेशन मध्ये जमा करायला सांगितलं जाईल, त्याच्या वस्तू चोरी करायला सांगितल्या जाईल, तर अशा कंडिशन मध्ये त्यांना करायचं काय? गव्हर्नमेंट सर्व्हिसचं वय निघून गेलं. हा, त्याच्यामध्ये मी एवढा हुशार नाही. त्याच्यामध्ये चांगल्या कंपनीमध्ये कामाला लागलो, चांगल्या कंपनीमध्ये कामाला लागायचं वय निघून गेलं माय. आता हे पागलखाना दाखवला ज्ञानुले आणि बाबाले, आणि ते रामाचं वय काय? मग सरे घराचं टेन्शन माया, सरे पैसे घरी पाठवा लागत जात मला. नाही तर आता ज्ञानुले पागलखाना दाखवला नसता, त्याच्या मग बाबाला पागलखाना दाखवला नसता, अर्धे पैसे घरी पाठवले असते, अर्धे मायाजवळ ठेवले असते तिकडे. आणि तिकडे प्लॉट घेतला असता, बांधला असता प्लॉट, आणि सांगितलं असतं की बाबा पोराजवळ घर आहे तिकडे आणि कंपनीत काम करते, त्याला कोणी पोरगी दिली असती. आता आज रोजी आमच्याजवळ पैसा नाही, काही नाही, घर नाही, आणि त्या याच्यावर फुटपाथवर त्याच्यावर आपलं पोलिस येतात, म्हणतात चाल पोलीस स्टेशन मध्ये, म्हणतात चोर आहे, म्हणतात तो चल, म्हणतात जमा करतो तुला. मग आता तू खरं सांग, मग आता आम्ही किती संकटामध्ये येऊ? हा, मग याच्यामध्ये आमच्यामध्ये घुसते भित्रेपणा, नर्वसनेसपणा, मग आमचे पाय थरथर कापायला लागतात. हा, आणि त्याच्यामध्ये मग आमच्या जोडून समजा जे गलती व्हायची नाही ते बी गलती होऊन जाते. एखाद्या वेळेस तिकीट काढल्यावर बी तिकीट पडून जाते रेल्वेचं, आणि त्याच्यामध्ये टीटी येतात, दाखव तिकीट, नाही चाल पोलीस स्टेशन मध्ये, होय जमा. मग आता तू सांग, मग आता हे कसं आता याले कसं याले. त्याच्यामध्ये आमचा मोबाईल चोरी दाखवला, ते मोबाईल चोरी नाही दाखवायला पाहिजे, हे नाही चोरी दाखवायला पाहिजे. आता ट्रेनच्या साठी, आता समजा कुठे गेलो, आपल्याला ट्रेन समजत नाही, मग ते मोबाईल वरून समजते की कुठली ट्रेन कुठे जाते, कुठला स्टॉप आहे, कुठला नाही. मग आता समजा आपण तिकीट काढलं मागच्या स्टॉपचं, आणि ते त्या स्टॉपला थांबली नाही, समोरच्या स्टॉपला थांबली, आणि समोरच्या टीटीनं आपल्याला फाईन लावला, आणि आपल्याजवळ पैसे नसले, तंतोतंतच पैसे असले, नेलं जेलामध्ये, केलं जमा, तर काय करायचं माणसानं? इकडे माणसाच्या मध्ये नर्वसनेस पण आहे, भित्रेपणा आहे, इकडे पाय थरथर कापायला लागतात. मग हे असं चुकीचं होऊन राहिलं, चुकीचं केलं आहे ते, म्हणून मी तुले हे हल्ला करतो बा. मग आता याच्यामध्ये आता माय चुकून नाही राहिलं. मग तुनं व्यवस्थित जर केलं, व्यवस्थित बायले सांगितलं, इकडे रामाला दाखवायला पाहिजे, तिकडे मला दाखवायला पाहिजे, इकडे सर्व घराचं व्यवस्थित होईल, असं करायला पाहिजे बा. सांगायला पाहिजे की तुम्ही घेऊन जा ते, पण तुम्ही तुमचं बी करा व्यवस्थित, आणि इकडे माय बी व्यवस्थित द्या करून, माया पोराचं बी व्यवस्थित द्या करून, माया घराचं बी व्यवस्थित द्या करून, असं सांगायला पाहिजे बा. असं नाही की ते असं नाही म्हणाल, असं नको म्हणू, असं नाही म्हणणं की असं नको म्हणू की तुम्ही घेऊन नका जाऊ ते. असं म्हणणं आहे की तू ना असं सांगायला पाहिजे की ते तुम्ही घेऊन जा, तुमचं बी आहे आणि आमचं बी आहे, तुम्ही तुमचं बी व्यवस्थित करून घ्या घेऊन जाऊन, आणि आमचं बी व्यवस्थित करून द्या घेऊन जाऊन. तुमचं बी तुम्ही घेऊन जाते, तुमचं बी व्यवस्थित करून घ्या, आणि इकडे आमचं बी व्यवस्थित करून द्या. कारण की आमच्या घरी वावर शिवर राहिलं नाही, पहिली गोष्ट, कोणी नोकरीला नाही, कमाईचं साधन काही नाही. मग तुम्ही घेऊन जाते, ते तुमचं बी आहे आणि आमचं बी आहे, तुमच्यासाठी बी आहे, आमच्यासाठी बी आहे. तुम्ही बी घेऊन जा आणि आमच्यासाठी बी राहू द्या, तुमचं बी व्यवस्थित करून घ्या, आणि इकडे माया पोराचं बी व्यवस्थित करून द्या, माया बी व्यवस्थित करून द्या, माया घराचं बी व्यवस्थित करून द्या, म्हणजे सर्वेचं व्यवस्थित व्हायला पाहिजे, असं करा, असं सांगायला पाहिजे. मग आता तू खरं सांग, आता यानं मग आम्ही किती संकटात येऊन राहिलो, आता तू सांग. आता संकटात आम्ही येलो जिकडून तिकडून. मग आता आई इकडे रडकुंडी येऊन राहिला माणसाचा जीव, इकडे 2 दात सडले, साऱ्या याच्यामध्ये हाता पायामध्ये साऱ्या याच्यामध्ये ठणक चालली त्याची. आता काय सांगा तुले. मग आता तू सांग, अशा कंडिशन मध्ये माणूस जाते एखाद्या जोड, एखाद्याला म्हणते की द्या बा एखादी पोरगी पाहून द्या लग्न करून. पहिली गोष्ट तर तो एवढा हुशार नाही, त्याजवळ एवढं शिक्षण नाही, त्याचं वय काय झालं, सरकारी नोकरीचं वय निघून गेलं, चांगल्या कंपनीमध्ये काम करायचं वय निघून गेलं. भावामध्ये भांडणं दाखवले, ते चालले गेले घर सोडून, बाबा मरून गेले, घरी वावर नाही, शिवर नाही. चांगल्या नोकरीचं वय निघून गेलं, गव्हर्नमेंट नोकरीचं वय निघून गेलं त्याचं,
हा 40 वर्ष वय झालं माय. 32 वर्षापर्यंत फार तर फार 32 वर्षापर्यंत गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये वय असते नोकरीचं. माय 40 झालं गव्हर्नमेंट सर्व्हिसचं वय निघून गेलं माय. गव्हर्नमेंट नोकरीचं. प्रायव्हेट कंपनीमध्ये जाशील चांगल्या चांगल्या कंपन्या ज्याच्यामध्ये बस असते, कॅन्टीन असते, कंपनीच्या इकडून भरती असते, त्याच्यासाठी बी वय मर्यादा असते. ते बी वय निघून गेलं आमचं. याच्यामध्ये आम्ही बॅचलर, वय झालं 40 वर्ष, बॅचलरला कोणी रूम देत नाही. हा त्याच्यामध्ये तंतोतंत पैसे, त्याच्यामध्ये त्याला पोलीस स्टेशन मध्ये जमा करायला सांगितलं ते. हा एका इकडून बाहेर करायला सांगितलं ते. म्हटलं ते की ते म्हणतात की एका इकडून तो अंदर होते, एका इकडून बाहेर निघते. मग अंदर बाहेर करून राहिले आता ते. मग आता तू खरं सांग, इकडे चार्जिंगचं प्लग तू लय खराब दाखवायला होतात. मग आता त्याला जसं चार्जिंगचं प्लग चांगलं दाखवायला पाहिजे की त्याला चार्जिंग लावू द्या मोबाईल, त्याचा मोबाईल चोरी करून घेऊ नका, त्याचे पैसे चोरी करून घेऊ नका. त्याच्याजवळ त्याच्याजवळ रूमच्या पुरते पैसे नसतात, तंतोतंत पैसे असतात. तो जर एखाद्या ठिकाणी जर जॉब करायला गेला तर त्याला रेल्वे स्टेशनवर झोपला किंवा बस स्टेशनवर झोपला किंवा कुठे झोपला त्याला मारू नका, झोडू नका, त्याच्या वस्तू चोरी करू नका. त्याला पोरासारखं सांभाळून घ्या. आणि तो गजान महाराज आहे, त्याला मारू नका, झोडू नका, त्याला अंदर जमा करू नका, असं सांगायला पाहिजे बा. व्यवस्थित पोरासारखं त्याला लेकरासारखं सांभाळून घ्या असं सांगायला पाहिजे बा. संकटामध्ये आल्यावर काय सांगायला पाहिजे? संकटामध्ये माणूस असला, संकटामध्ये असला, एखाद्या बिकट परिस्थितीमध्ये असला तर काय सांगायला पाहिजे की त्याला सांभाळून घ्या बा. सांभाळून घ्या लागते, कारण आता तो सध्या दुःखद परिस्थितीमध्ये आहे, संकटाच्या परिस्थितीमध्ये आहे. एक तर त्याच्यामध्ये भित्रेपणा, नर्वसनेस पण आहे, तर त्याला सांभाळून घ्या लागते. एवढं कृपया करून सांभाळून घ्या असं सांगायला पाहिजे मग. मग आता तुला असं व्यवस्थित जर सांगितलं, चार्जिंग प्लग व्यवस्थित दाखवायला पाहिजे, चांगला दाखवायला पाहिजे, असं सांगायला पाहिजे की त्याला मोबाईल लावू द्या चार्जिंग. त्याचा मोबाईल चोरी करू नका, त्याचे पैसे चोरी करू नका, त्याचे कपडे चोरी करू नका, त्याला मारू नका, त्याला झोडू नका, त्याला चोर दाखवू नका, त्याला पोलीस स्टेशन मध्ये जमा नका करू. आणि तो आहे गजान महाराज, त्याला प्रेमाच्या सारखं लग्नासारखं द्या करून, आणि त्याला लेकरासारखं सांभाळून घ्या लागते. शिशु सुद्धा समानार्थ माते करता व्यवस्था, असं आहे तेव्हा ते. मग आता तुनं जर असं जर समजा जर व्यवस्थित केलं, आता समजा एखादा पडला लग्नाच्या मध्ये, आणि इकडून जर घरातून जर चुकीची पब्लिसिटी जर झाली, तर जो पडते लग्नाच्या संबंधामध्ये, जो पडते याच्यामध्ये, तिकडे त्याचं मन दुखते इकडून चुकीचं झालं की. मग जो पळणार असते तोही पळत नाही त्या लग्ना संबंधामध्ये. मग आता समजा एखादा लग्नाच्या प्रेमाच्या संबंधामध्ये पडला, कोणी पळतच नाही अशा याच्यामध्ये, अशी पब्लिसिटी करायला येतं. पण इकडून तिकडून पळला एखादा, तर मग इकडून चुकीचं नाही व्हायला पाहिजे. मग इकडून चुकीचं जर नाही झालं तर समोरच्याचं मन दुखत नाही. समोरच्याचं मन दुखलं नाही, त्याला वाटते अरे याच्यात अडथळे नाही, रस्ता क्लिअर आहे, आपण केलं तर आपल्या गळ्यात येत नाही ते. आणि इकडून जर चुकीचं जर झालं समोरच्यानं करून दिलं तर म्हणते की अरे त्याच्यामध्ये अडथळे खूप आहेत, त्याच्यामध्ये लोचेस खूप आहेत, इकडून आपण करशील तर तिकडून जर चुकीचं जर झालं तर आपण संकटात येऊ. मग अशानं कोणी करत नाही. मग तिकडून जर एखादा करून द्यायला गेला तर इकडून आपल्या घरातून व्यवस्थित व्हायला पाहिजे. मग त्याला समजते अरे तेही पण व्यवस्थित करून राहिले, आणि आपण पण आपल्याकडून जर केलं तर ते पण व्यवस्थित करून राहिले. आपण करून दिलं तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, आपण काही संकटात येत नाही, आपण ते करून देऊ शकतो. मग समोरचा करून देते ते. इकडून व्यवस्थित व्हायला पाहिजे. आता समजा एखाद्याला जातो आपण म्हणतो माहित आहे, घंटा बसा लागते, एखाद्याचो घंटे बसा लागते, पुरा दिवसभर बसा लागते, रडकुंडी येते जीव, शेवटी समोरचा करून द्यायला तयार होते. एक तर त्याच्यामध्ये आपल्याजवळ शिक्षण नाही, एक तर आपल्यामध्ये भित्रेपणा, नर्वसनेसपणा, एक तर पैसे नाहीत. आता तू सांग त्या 500,000 रुपयामध्ये, तू सांग एवढ्या मोठ्या शहरामध्ये काय होते? तू सांग. 150 रुपये जेवण दाखवलं, 150 रुपये थाली. तू सांग आता 150 रुपये थाली जेवण दाखवलं. आता तू सांग त्या 150 रुपये थालीमध्ये तू जेवण जर घेतलं 2 टाइम 100 रुपये बी जर म्हटलं तर 200 रुपये जेवणाचे, आणि त्या 500,000 रुपयामध्ये तू सांग काय होईल माणसाचं? 2 दिवस उपाशी राहशील, 3 दिवस उपाशी राहशील, 4 दिवस उपाशी राहशील. बरं काम करून घेतल्यावर माणसाला पैसे भेटायला पाहिजेत. काम करून घेतात, पैसे देत नाही. कितीतरी ठिकाणी लोकांना देतात का आपल्याला देतात काय, असंही होते. मग आता जसं मग याच्यामुळे मी संकटात येऊन आलो ना, मग जसं असं सांगायला पाहिजे की त्याजवळून काम करून घ्या, पण त्याला पैसे द्या व्यवस्थित कामाचे. आणि त्याला मारू नका, झोडू नका, त्याला पोलीस स्टेशन मध्ये जमा करू नका, त्याच्या वस्तू चोरी करू नका. त्याला प्रेमाच्या सारखं लग्नासारखं द्या कोणी करून, त्याला मदत करा, सहकार्य करा, असं सांगायला पाहिजे. मग ते लेकरू आहे, त्याला लेकरासारखं सांभाळून घ्या. शिशु सुद्धा समानार्थ माते करता व्यवस्था.
म्हणजे तुये बी व्यवस्थित होते माय व्यवस्थित होते. शिशु सुद्धा समानार्थ माते करता व्यवस्था. मग ते आई येते की नाही, तर मग ते आई आणि पोराचं नातं येते बा. शिशु सुद्धा समानार्थ माते करता व्यवस्था. आईचं बी व्यवस्थित होते आणि पोराचं व्यवस्थित होते. मग आता तो रामा अशीन, ज्ञानू अशीन, मी अशीन आणि तू अशीन. शिशु सुद्धा समानार्थ माते करता व्यवस्था. बरोबर आहे. त्या ह्याच्यामध्ये जिंदालीच्या शिवमध्ये त्या आई आणि पोरगा दाखवला की नाही, मग तो रामा येते, ज्ञानू येते, मी येतो, तू येतं, सरळ येते. सरळ येते की नाही. मग ते शिशु सुद्धा समानार्थ माते करता व्यवस्था. मग तो ज्ञानू असेल, रामा असेल, मी असेल आणि तू असेल, किंवा ते पार्थ असेल, तो रियांस असेल, हा, किंवा ते रामा भाऊ ते, किंवा आपली वहिनी असेल प्रिया. मग आता ते सर्व सर्व कुटुंब येते बा एका ठिकाणी. मग आता तुनं व्यवस्थित जर केलं तर मला तुला बोलायचं काम पडत नाही बा. इकडे माझा जीव लडकून देऊन राहिला. इकडे माझे 2 दात तुला सांगतो कामाच्या बाहेर गेले. 2 दात. आता एक दात माणसाच्या टाकल्या जात नाही आणि या दाताईच्या नसा पुऱ्या हातायासोबत, पायासोबत, नळल्याच्या सोबत, या मस्तकाच्या सोबत साऱ्या इकडे जोडेल असतात. सर ठणकते, मस्तक ठणकते, कान ठणकतात, नरडा ठणकते, हात ठणकतात. आ आणि त्याच्यामध्ये मग अशा याच्यामध्ये कंडिशन मध्ये माणसानं तिकीट काढलं तरी तिकीट पडते माणसाने. आणि याच्यामध्ये मग माणसाला समजा जर गेलं पोलीस स्टेशन मध्ये जमा केलं तर कोण्या भावात जाईन मग आता ते, हा, कोण्या भावात जाईन मग आता हे. मग आता जसं त्याला व्यवस्थित सांगायला पाहिजे मग, की बा त्याला फाईन लावू नका, त्याला मारू नका, त्याला पोलीस स्टेशन मध्ये जमा करू नका, तो गजान महाराज आहे, त्याला सांभाळून घ्या लेकरासारखं. असं आहे ते बा ते शिशु सुद्धा समानार्थ माते करता व्यवस्था. म्हणजे तुये बी व्यवस्थित होते, माय व्यवस्थित होते, त्या रामाचं बी व्यवस्थित होते, ज्ञानूचं बी व्यवस्थित होते आणि सर्व व्यवस्थित होते. सांगायला पाहिजे की तो गजान महाराज बा त्याला लेकरासारखं सांभाळून घ्या. शिशु सुद्धा समानार्थ माते करता व्यवस्था. मग तो रामा असेल, ज्ञानू असेल, मी असेल किंवा तू असशील. म्हणजे हा पाय, ज्ञानू असेल, रामा असेल, मी असेल, रामा असेल, ज्ञानू असेल, गणेश असेल किंवा ते दुर्गाबाई असेल. म्हणजे दुर्गाबाई म्हणजे तू, म्हणजे माझी आई. बरोबर आहे. मग आता ते आई आणि पोराचं नातं येते की नाही. तो रामा असेल, ज्ञानू असेल किंवा गणेश म्हणजे मी असेल किंवा दुर्गाबाई म्हणजे तू असेल. तर मग ते आम्ही 3 भाऊ आणि तू दुर्गाबाई म्हणजे आई. म्हणजे आमचं आणि तुझे कायचं नाते ते आई आणि पोराचं. मग ते कसं येते, शिशु सुद्धा समानार्थ माते करता व्यवस्था. म्हणजे तिन्ही पोराचं बी व्यवस्थित होते, आईचं बी व्यवस्थित होते. मग असं काऊन नाही सांगत त्याले करायले, की बा त्याला मारू नका, झोडू नका, त्याला पोलीस स्टेशन मध्ये जमा करू नका, आणि तो गजान महाराज आहे आणि त्याला प्रेमाच्या सारखं लग्नासारखं द्या कोणी बी करून. आणि असं म्हणायला पाहिजे की बा त्याच्याजवळून काम करून घ्या तुम्ही, पण त्याला कामाचे व्यवस्थित पैसे द्या. हा, आणि त्याला एखाद्या ठिकाणी एखाद्या पोरीचं प्रेम मिळून द्या आणि त्याचं एखाद्या ठिकाणी लग्न करून द्या आणि त्याला लेकरासारखं सांभाळून घ्या. तुमच्या इकडे एकपरी तुम्ही कामाला ठेवा, पण त्याला लेकरासारखं सांभाळून घ्या. लेकरासारखं सांभाळून घेऊन त्याचं सर्व व्यवस्थित व्हायला पाहिजे. तुमचं बी व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि त्याचं व्यवस्थित व्हायला पाहिजे. असं करा त्याला लेकरासारखं सांभाळून. मग असं सांगायला पाहिजे बा ते शिशु सुद्धा समानार्थ माते करता व्यवस्था. मग तुझ्यामध्ये मायामध्ये काही वादच राहत नाही. तुझ्यामध्ये मायामध्ये कधी वाद नाही होत, तुझ्यामध्ये मायामध्ये कधी तक्रार नाही होत. तुझ्यामध्ये मायामध्ये आई आणि पोरासारखं नातं राहते, जिव्हाळ्याचं नातं राहते, प्रेमाचं नातं राहते. हा, आई आणि पोरासारखं. मग तुनं त्याला जर व्यवस्थित जर केलं तर सर्व प्रॉब्लेम हे होतात बा, सॉल्व्ह होतात बा. मग आता तुनं समजा त्याला व्यवस्थित करायला पाहिजे. मी आता त्या मामाईले यायले त्याला बी समजायला पाहिजे की आपला भाषा कसा आहे, साधा आहे, सरळ आहे. मग आता आपल्या भाषाचं कसं होईन अशानं समजा जर चुकीचं जर झालं तर मग त्याला समजायला पाहिजे बा. आता इकडे आमचा जीव लडकून देऊन राहिला ना, याचं तर काय आता. हा, तू घरी ये रे बा, तुला हात जोडून सांगतो मी. हा,